पुढची बातमी बघूयात। उद्या गल्ली ते दिल्ली सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोल करण्याचा निर्धार विरोधकांकडून करण्यात येतोय। हनी ट्रॅपचं प्रकरण, वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले मंत्री यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना उद्या रस्त्यावरती उतरणार आहे। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं जाईल। स्वतः उद्धव ठाकरे हे दादरमध्ये आंदोलनात सहभागी होतील, तर तिकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावरती मोर्चा काढणार असल्याचं कळतंय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडामध्ये बोळा आहे अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी आज आग पाखड केली। लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे, त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी केली, बेंगलोरला, अन्य ठिकाणी, महाराष्ट्रात। तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतं। अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉक